लोहारा शहरात पारंपरिक श्रद्धा आणि भक्तीचा संगम म्हणजेच जय जगदंबा नवरात्र महोत्सव। यंदा या मंडळाचं 52वे वर्ष आणि या वर्षीचे नवरात्र महोत्सवाचे आयोजन झालं अगदी धूमधडाक्यात आणि विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमासह। मंडळाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्व वयोगटातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आलं। महिलांसाठी उखाणे स्पर्धा तसेच होम मिनिस्टर कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला। लहान मुलांसाठी तळ्यात मळ्यात संगीत खुर्ची आणि इतर अनेक खेळांचे आयोजन करण्यात आलं होतं। या चिमुकल्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहितही करण्यात आलं। महिलांसाठी घेतलेल्या संगीत खुर्ची उखाणे स्पर्धेचा या ठिकाणी विशेष उल्लेख करावा लागेल। यामध्ये रईसा शेख या मुस्लिम भगिनींनी संगीत खुर्चीत पहिला क्रमांक पटकावला आणि त्यांना सचिन ज्वेलर्स यांच्यातर्फे सोन्याची नथ म्हणून भेट देण्यात आली। याशिवाय उखाणे स्पर्धा तसेच संगीत खुर्चीसह आदी स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या सुनीता लोहार, पल्लवी देशमानेसह आदी महिला स्पर्धकांना देवीची साडी व बाबा कलेक्शन यांच्याकडून पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आले। आणि सन्मान होणं गरजेचं आहे, कारण काय तर धनाडेरीनं दोघंही या ठिकाणी कार्य करत राहतात। मी म्हणतो या दोघांचाही सन्मान करणं गरजेचं आहे, कारण काही जोडी अशी आहे की गाडीला संसाराच्या गाडीला बदलली चांगला डान्स करत चला 500 रुपये। हा नाचलं तर यावर्षी प्रथमच मोठ्या गटातील युवकांनी संगीत खुर्ची सारख्या खेळात भाग घेतला होता आणि कार्यक्रमात धमाल आणली। संपूर्ण महोत्सवात उत्साह, आनंद आणि एकतेचं वातावरण पाहायला मिळत होता। या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन संजना सुलगडले सोलापूर यांनी केलं। मंडळातर्फे त्यांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला। या बक्षीस वितरणाच्या सोहळ्याला प्रभाकर पवार, दत्ता फावडे, हरी लोखंडे, प्रशांत काळे, शेखर माणिक शेट्टी, पत्रकार अब्बास शेख, सुनील ठेले सह आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण करण्यात आलं। लोहारा शहरातील सर्वात जुन्या जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाचे यावर्षीचे अध्यक्ष श्रीकांत तिगाडे, उपाध्यक्ष रमेश होनराव शिवशरण, स्वामी रोहित विरुधे, नितीन मागे, सागर रेणके, महेश कुंभार, प्रतीक विरुधे सह श्रीशैल्य स्वामी, सुनील देशमाने, विजय मानो, प्रशांत जाधव, बाळू माळी, आकाश विरुधे, प्रशांत रेणके, मुकुंद पवार, प्रेम लांडगे, बाळू माशाळकर, अनिल ठेले, बालाजी माशाळकर, पवन बुलबुले, अंबादास विरुधे सह आदींनी परिश्रम घेत या कार्यक्रमासह या उत्सवाचं संस्मरणीय केलं आहे। सचिन सोन्याचं चांदीचं दुकान आपल्या लोहारातील हे मोठ्या शोरूमचे मालक खरं तर यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार होता, पण त्यांनी काही कारणास्तव आले नाही। हे बक्षीस वितरण सर्वच मान्यवरांना विनंती करतो मी की
संजनाताईच्या हस्ते हा संपन्न सोहळा होणार आहे, पण मान्यवरांना विनंती करतो की एवढं मोठं बक्षीस प्रथमतःच आपल्या या कार्यक्रमामधून देण्यात येत आहे, तरी मी म्हणतो सर्वांनी थोडी आपली उपस्थिती या ठिकाणी ज्येष्ठ आणि अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळातील सर्व सदस्यांनी या ठिकाणी फोटो सेशनसाठी आणि हा सोहळा संपन्न करण्यासाठी आपण समोर यायचा, आम्हाला तिची भावी पिढीसाठी स्फूर्ती मिळेल। जेणेकरून हा आपलं प्रथम वर्ष होतं, हे स्पर्धा घेण्याचं देखील आपलं प्रथम वर्ष आहे आणि असंच आपला कार्यक्रम बहारदार होऊया आणि आपण सर्वांनी साथ दिल्यानंतर मला वाटतंय पुढल्या वर्षी तालुकास्तरीय स्पर्धा आपण या ठिकाणी आपल्या मंडळाच्या वतीनं आयोजित करूया, असा संकल्प या ठिकाणी करूया, जेणेकरून पुरुषांना तरी कुठंतरी वाव असतो पण स्त्रियांना कुठंच वाव नसतो आणि याच माध्यमातून या दुर्गा अष्टमीचं आणि या दुर्गा मातेचं आपल्याला दर्शन या ठिकाणी होईल। आणि खरंच सन्मान कुणाचा होतो, ज्यांचं कर्तृत्व मोठं असतं, ज्यांचं नेतृत्व होत असं, तर एक मंडळाला दिलेली एक देणगीच आहे। बसवेश्वर मंदिरामध्ये त्यांनी दिलेला आहे, त्यांचं सहर्ष आभार आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं करतो आणि हे प्रथम पारितोषिक या ठिकाणी घवघवीत यश असं संपादन करून डायरेक्ट आपल्या गावातील नसून तर मोग्याहून या ठिकाणी स्पर्धा कशी असते आणि का भरवली जाते याच्या पाठीमागचा उद्देश पाहून खरंच त्या मातेला, त्या माऊलीला मी आमच्या पूर्ण मंडळाच्या वतीनं नमन करतो की अशा स्पर्धेमध्ये एका छोट्याशा खेडेगावातून येऊन या ठिकाणी स्पर्धेत सहभाग व्हायचं आणि पहिल्याच बक्षीस आपण त्याच्यावर सुवर्णाक्षराने नाव कोरायचं, हे काय थोडी किमया नाही आणि वास्तविक पाहता हे करण्यासाठी माणसाच्या मनगटामध्ये बुद्धिचातुर्य, बळ आणि बळकटीकरण असायला पाहिजे। हे धाडस कुणीच करत नाही, फक्त एक महिला करते, एक नारी करते आणि त्या नारीचं रूप आज या ठिकाणी या आपल्या मंडळाच्या समोर दिसलेलं आहे। मी म्हणत नाही, मी जातीभेद करत नाही कुणी जातीचा कुण्याही पंथाचा, पण त्यांनी एक आपल्याला उखाणा सांगितला होता, ते उखाणा तुम्ही पुरेपूर सगळ्या महिलांनी ऐका परत एकदा, तेवढ्या फास्ट तेवढ्या मोठा उखाणा आपल्या देखील इथं बसलेल्या महिला कोणी घेत नाही, त्या एवढा मोठा उखाणा पाठांतर करून एवढे सुंदर त्यांनी आपल्या समोर सादर केला। मग त्या ठिकाणी जात आणि कसला भेद, या ठिकाणी त्यांनी जात आणि भेद विसरून जरी त्यांनी जातीने मुस्लिम असल्या तरी आपल्या हिंदू धर्मातील या सणासाठी औचित्य साधून या ठिकाणी मोगऱ्यासारख्या छोट्याशा खेडेगावातून या ठिकाणी येऊन हे पहिलं पारितोषिक आपलं त्याच्यावरती नाव पडलेलं आहे। अशा या माऊलीसाठी, या ताईसाठी एकदा आपण सर्व महिलांनी आणि पुरुषांनी देखील टाळ्या वाजविणं गरजेचं आहे, कारण काय कर्तृत्वाचा सन्मानाचा हा सोहळा आहे। फक्त नुसतं बक्षिसासाठी इथं यायचं नाही, तर आपल्या अंगातील, आपल्या मनातील, आपल्या भावनेचे सुप्त गुण या ठिकाणी यांना दाखवायचे, म्हणून त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि प्रथम पारितोषिक या ठिकाणी त्यांनी, द्वितीय पारितोषिक या ठिकाणी प्रथम पारितोषिकाचे मानकरी या ठिकाणी ठरले। नक्कीच पुढल्या वर्षी ताई दुरुस्ती केली जाईल। मी हरिभाऊंना सांगितलं होतं की तुम्ही आपल्या आसपासच्या सर्वच खेड्यामध्ये सांगा, पण थोडे पावसाचा व्यत्यय, निसर्गाच्या पुढे आपलं कुणाचं काही चालत नाही, त्यामुळे थोडा आपला कार्यक्रम विस्तृत होता ते शॉर्ट मध्ये केलेला आहे। नक्कीच पुढल्या वर्षी आपण दुरुस्ती करून या ठिकाणी हा मोठा कार्यक्रम घेण्याचा प्रयास करूया आणि